नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजची व्हिडिओ जी आहे ती खूप महत्वाची आहे आले उत्पादक शेतकऱ्यांसाठी. कारण आले पिकामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा असतो तो म्हणजे फुटव्यांचं नियंत्रण. जर फुटवे चांगले जोमदार फुटवे आले तर उत्पन्न जास्त, असं एक साधारण बेसिक शेतकऱ्यांचं म्हणणं असतं. आणि अशा वेळी योग्य फुटवा नियंत्रण, चांगले फुटवे जास्तीत जास्त संख्येनं कसे आणायचे या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सुशांत पाटील सर आहेत. सर, काय शेतकऱ्यांनी, आले उत्पादक शेतकऱ्यांनी काळजी घ्यायला हवी जर चांगले फुटवे येण्यासाठी? नमस्कार मंडळी. आले या खूप महत्त्वाच्या नगदी पिकामध्ये आपल्याला फुटवे नियोजन करणं हे खूप गरजेची गोष्ट असते. आणि त्याच्यासाठी काही वातावरणातील बदल असतील किंवा निसर्गाचे काही खेळ म्हणा त्याला, की त्याचाही इम्पॅक्ट हा आपल्या फुटव्यावरती येत असतो. याचबरोबर जमिनीच्या तयारीपासून किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापनापासून तुम्ही काय काम केलं ते तुमच्या फुटव्यामध्ये दिसून येतं. तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण जाणून घेऊयात की फुटवे न होण्यामागचं काय कारण असू शकतात. त्यातलं सगळ्यात पहिलं म्हणजे चुकलेलं अन्नद्रव्य व्यवस्थापन. बरीच लोक बेसलपासून किंवा शेणखताचा वापर करण्यापासून काम करत असतात, पण शेणखत वापरताना तुम्ही ते कुजलेलं आहे की नाही हे पहिलं पाहिलं पाहिजे. जर शेणखत कुजलेलं नसेल तर किमान ॲप्लिकेशन झाल्यानंतर, वापरल्यानंतर पुढचे 3 ते 4 महिने शेणखत ते कुजण्यासाठी घेतं. म्हणजे तोपर्यंत तुमच्या आल्याचा फुटव्याचा काळ निघून गेलेला असतो. म्हणजे शेणखताचा वापर हा फुटव्याला होत नाही. दुसरा मुद्दा असा असतो की जेव्हा तुम्ही काही फॉस्फेटिक खतांचा वापर करता, नायट्रोजनच्या खतांचा वापर करता, अशा वेळेला आल्याच्या पिकामध्ये पडणारा पाऊस हा अतिरिक्त नत्राचा ऱ्हास करतो किंवा धुवून जात असतं, वाहून जात असतं. यामुळे सुद्धा नत्राची कमतरता इथं पडू शकते. किंवा ज्यावेळेला तुम्ही कुजलेलं शेणखत टाकत नाही किंवा न कुजलेला वापरता, अशा वेळेला कुजण्याच्या प्रक्रियेमध्ये नत्राचा वापर जास्त होतो. म्हणजे तिथं तुमच्या आल्यासारख्या पिकाला नत्राची कमतरता जाणवू शकते आणि पिवळेपणा सुद्धा येऊ शकतो. याच्या पुढचा जो सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे, ज्या वेळेला कंटिन्युअस पाऊस असतो, म्हणजे 8 दिवस 15 दिवस जर आभाळ राहिलं, सूर्यप्रकाश जर पूर्ण नाही भेटला तरी सुद्धा आले पिकामध्ये फुटवा कमी होऊ शकतो. म्हणजे लाईट पिरियड ज्याला आपण म्हणतो, किंवा प्रकाश जर कमी मिळाला तरी सुद्धा फुटव्यांची संख्या कमी होऊ शकते. आता निसर्गाबरोबर आपण जास्त काय करू शकत नाही, परंतु अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये आपल्या हातामधल्या गोष्टी ज्या आहेत ते निश्चित करू शकतो. पहिला मुद्दा शेणखताचा वापर किंवा कुठल्याही सेंद्रिय खताचा वापर. ज्या शेणखताचा, सेंद्रिय खताचा वापर कराल त्याला गोधनने 100% पाचित करून घ्या, कुजवून घ्या. आणि हे कुजवल्यामुळं अपायकारक बुरशींची वाढ होणार नाही. त्या शेणखतामधून, त्या कंपोस्टमधून तणांच्या बिया येणार नाहीत. म्हणजे तुमच्या आले पिकामध्ये पहिल्यांदा येणारा त्रास जो असतो तणांचा, खुरपणीचा, तो इथं तुम्ही कमी करू शकता. दुसरी गोष्ट, कुजवलेलं शेणखत वापरल्यामुळे फुटव्याच्या अवस्थेमधून शेणखतामधून मिळणारे सर्व अन्नद्रव्य तुमच्या पिकाला लागू होतील. आता येऊयात आपण रासायनिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाकडे. रासायनिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये तुम्ही जेव्हा फॉस्फरसचा वापर करत असता, हा खूप जोखमीने करण्याची गोष्ट आहे. कारण जमिनीमध्ये फॉस्फरसचं फिक्सेशन हे खूप मोठ्या प्रमाणावर होत असतं. आणि हे जर आपल्याला टाळायचं असेल तर पहिली गोष्ट, बेसलमध्ये वापर करत असताना सेंद्रिय खतांची जोड द्या. सेंद्रिय खतांची जोड दिल्यामुळं सेंद्रिय खतं ही स्वतः एक रासायनिक खताला चिलेशनचं काम करतात. आणि जर चिलेशनचं काम जर तुम्ही केलं तर तुमच्या रासायनिक खतांचं, म्हणजे थोडक्यात फॉस्फरसचं फिक्सेशन हे कमी होतं. आणि फिक्सेशन कमी झालं की त्यांची उपलब्धता वाढते आणि आल्यामध्ये बांडी वाढण्यासाठी म्हणा किंवा फुटवे वाढण्यासाठी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं इथं मदत होत असते. याचबरोबर आपण काही संप्रेरकांचा वापर करू शकतो. या संप्रेरकामध्ये काय येतं? इंडॉल ॲस्टिक ॲसिड असेल, इंडॉल ब्युट्रिक ॲसिड असेल, 6 बेंझिल ॲडेनाइन असेल, यासारख्या पीक संजीवकांचा वापर आपण रासायनिक खतांच्या जोडीला जर केला, आणि तो वापर कधी करायचा आहे तर आले लागवड झाल्यापासून 45व्या दिवशी आणि 60व्या दिवशी, अशा 2 अवस्थेमध्ये जर ह्या संजीवकांचा वापर आपण योग्य पद्धतीने जर केलात तर निश्चित तुम्हाला आले पिकामध्ये फुटव्याची समस्या ही कमी करायला मदत होऊ शकते. फुटवा नियंत्रणासोबतच एक महत्वाचा जो प्रश्न निर्माण असतो तो पिवळेपणा. बरोबर. वेगवेगळ्या कारणांनी आल्यांची पानं जी आहेत ती पिवळी पडत असतात. यावरती काय उपाय आहे, किंवा आल्यांची पानं पिवळी होऊच नाहीत म्हणून प्रतिबंधात्मक काय काळजी घ्यायला हवी तेवढं एक सांगा. ओके. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आल्यामध्ये जो पिवळेपणा येतो त्याची बरीचशीच कारणं असतात. एक म्हणजे आलं लावल्यानंतर तुमच्या जमिनीमध्ये जर अन्नद्रव्यांचं फिक्सेशन झालं असेल आणि अन्नद्रव्य पिकाला मिळत नसतील, पिवळेपणा येण्यामागं एक नत्राची कमतरता असू शकते, झिंकची कमतरता असू शकते आणि फेरसची कमतरता असू शकते. जर पानं पांढऱ्या रंगाची असतील तर ती पूर्णपणे फेरसची कमतरता आहे.
हिरव्या आणि पिवळ्या जर छटा असतील तर ती पूर्णपणे झिंकची कमतरता आहे. याचबरोबर पान पिवळसर रंगास फक्त दिसत असेल तर ती नत्राची. पण शक्यतो आपल्या भागामध्ये नत्राची कमतरता ही खूप कमी दिसते, कारण पावसामधून बऱ्यापैकी नत्रा मिळत असतो. राहतो प्रश्न तो झिंक आणि फेरसचा. ज्या पद्धतीने फॉस्फरसचं फिक्सेशन होतं त्याच पद्धतीने झिंकचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर फिक्सेशन होत असतं. पूर्वीच्या काळामध्ये लोक झिंक सल्फेटचा वापर करत होते, सल्फेटयुक्त खतांचा, परंतु त्याचं फॉस्फरस बरोबरचं कम्पॅटेबिलिटी नसल्यामुळं त्याचं फिक्सेशन व्हायला लागलं. याला पर्याय म्हणून लोक चिलेटेड मायक्रोन्युट्रियंटमधून चिलेटेड फेरसचा, चिलेटेड झिंकचा वापर करायला लागले. परंतु कुठल्याही चिलेटेड रासायनिक चिलेटेडचा वापर हा मर्यादित काळापुरताच राहतो. तुम्ही ऍप्लिकेशन केलं तर 10-15 दिवसानंतर परत पुन्हा तुम्हाला डबल ऍप्लिकेशन करावं लागतं. म्हणजे वारंवार खर्च करण्यापेक्षा, वारंवार ऍप्लिकेशन करण्यापेक्षा तुम्ही काही जैविक पर्यायांना जाऊ शकता, ज्याच्यामध्ये झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरियांचा जर वापर केला. याचबरोबर झायटॉनिकचं मिनी किट हे जर तुम्ही बेसलला वापरलं असेल, पहिल्या भरणीला वापरला असेल किंवा दुसऱ्या भरणीला वापरला असेल तर याच्यातून संतुलित पोषण आहार पिकाला करून देण्याची ताकद आहे. याचबरोबर झायटॉनिक टेक्नॉलॉजी जमिनीमध्ये पोकळी निर्माण करते, त्यामुळे पिकांच्या मुळ्या भरमसाठ वाढतात आणि चांगल्या पद्धतीनं पिकांच्या मुळांचा विकास होतो. जेव्हा पिकांच्या मुळांचा विकास होतो, जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या वाढते, त्याला शक्यतो अन्नद्रव्यांचं फिक्सेशन कमी होतं आणि उपलब्धता वाढते. यामुळं जेव्हा तुम्हाला झिंकची, फेरसची किंवा कुठल्याही अन्नद्रव्याची कमतरता होईल तेव्हा निश्चित तुम्ही मिनी किट किंवा नर्सरी किटचा वापर करा. आता हे सांगण्यामागचं कारण असं आहे, मिनी किट जर आपण 8 किलोचं पाहिलं त्याच्यामध्ये 5 किलो झायटॉनिक यम म्हणजे मायक्रोरायझा आहे, जो मुळांचा वाढ तर करेलच, याचबरोबर फॉस्फरसची उपलब्धता सुद्धा चांगल्या पद्धतीने करून देऊ शकतो. दुसरी गोष्ट त्यामध्ये NPK कन्सर्शिया आहे, म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश या तिन्ही अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देण्याचं काम हा NPK कन्सर्शिया करतो, जो की 2 किलोमध्ये येतो. आणि 1 किलो झिंक बॅक्टेरिया, म्हणजे जी आपली मुख्य अडचण आहे झिंकची उपलब्धतेची, ती हे मिनी किटमधील 1 किलो झिंक बॅक्टेरिया तुमच्या पिकाला कधीही झिंकची कमी पडू देणार नाही. आणि वारंवार जे रिपीटेड ऍप्लिकेशन आपल्याला करावं लागतात, म्हणजे चिलेटेडचे असो किंवा फिक्सेशनचे इश्यू येणार झिंक सल्फेटचे असो, यासारख्या अडचणीवरचा एक रामबाण उपाय म्हणून आपण मिनी किटकडे पाहू शकतो बेसलमधून. आता काही लोकांचे जर बेसल देऊन झाले असतील किंवा भरणीचा डोस होऊन गेला असेल तरी सुद्धा जर ही समस्या असेल तर तुम्ही निश्चित नर्सरी किटचा वापर करू शकता, जे की 2 किलोमध्ये येतं. 1250 ग्रॅम मायक्रोरायझा, अर्धा किलो NPK कन्सर्शिया आणि 250 ग्रॅम झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. 2 किलो नर्सरी किट 200 लिटर पाण्यामध्ये चांगलं विरघळून घ्या, त्यानंतर कापडाने गाळून घ्या आणि तुम्ही ड्रिपनं सोडू शकता. फक्त याच्या जोडीला तुम्ही झायटॉनिकचं बायोबुस्टर, जे की एक रेड अल्गीपासून बनवलेला आहे, रोडोफाईट पासून बनवलेला आहे, त्याचा जर तुम्ही वापर केला तर नर्सरी किट 2 किलो आणि बायोबुस्टर 1 लिटर याच्या कॉम्बिनेशनमध्ये तुमच्या पिकामध्ये फुटव्यांची समस्या कमी होईल आणि जो पिवळेपणा आहे तो सुद्धा बऱ्यापैकी कमी केला जाईल. तर शेतकरी मित्रांनो, बऱ्यापैकी तुम्हाला फुटवं नियंत्रण कशा पद्धतीने आले पिकामध्ये करायचं आहे, चांगले जोमदार मोठे फुटवे कशा पद्धतीनं आले पिकामध्ये आपण आणू शकतो, आणि या व्यतिरिक्त सुद्धा आल्यामध्ये जो प्रामुख्यानं न्यूट्रिएंट डिफिशियन्सीमुळे जो प्रॉब्लेम निर्माण होतो तो म्हणजे आल्याच्या पानांवरती येणारा पिवळेसरपणा. त्यात अनेक प्रकार जे सांगितले सरांनी की झिंकच्या डिफिशियन्सीमुळे किंवा फेरसच्या डिफिशियन्सीमुळे, नत्राच्या डिफिशियन्सीमुळे जे काही पिवळेपणा आल्यावरती येतो त्याच्यासाठी सुद्धा उपाय सांगितलेले आहेत. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आल्याच्या पिकासंदर्भात तुम्हाला काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, आणि सोबतच आपल्या गावभारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.